अशा उद्धव ठाकरेंना की ज्यांना 17 सालच्या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेला काय हळदीला टाळी द्यावी असं वाटलं नाही, तुमचेच शब्द वापरायचे असतील तर त्यांना एकदम असं का वाटतंय? या 6 महिन्यातल्या महाविकास आघाडीच्या शैथिल्यामुळे जी काय दुर्दशा तिन्ही पक्षांची झाली, त्यातल्या त्यात उद्धवची परिस्थिती बरी आहे, कारण त्याला 20 जागा आहेत. त्या जर जागा 50 असत्या, त्या जर जागा 60 असत्या, तर आज या हळदीला टाळी दिली असती का हो त्यांनी? त्यात राज ठाकरे यांची तर संघटना ही केवळ गेल्या 10 वर्षामध्ये बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, उद्या मोदींवर टीका करायची, परवा मोदींना सपोर्ट जाहीर करायचा, मग परत त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा, मग शिंदेंबरोबर भोजन करायचं आणि शिंदेंबरोबरची मैत्री जगाला दाखवत असताना शिंदेंनी साधी राज ठाकरेंच्या मुलाविरुद्धचा आपला उमेदवार मागे घेतला नाही. म्हणजे राज ठाकरेंची अवस्था तर कमालीची बिकट आहे. आता केवळ मराठी माणसाचा न्यूनगंड, मराठी माणसावरती अन्याय होतोय हे, किंवा लाखांच्या सभा घेणं, पत्रकार परिषदा घेणं एवढं पुरेसं असणार? कारण गेल्या 10 वर्षामध्ये जे राजकारण बदललं, मी भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला म्हणून ते बदललं असं म्हणायला तयार नाही. मोदी आणि शहा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची सूत्र गेल्यामुळे ते बदललं असं मी म्हणतो. उद्धवच्या हे फार पूर्वी लक्षात आलं होतं की मुंबईत जर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला फक्त मराठी आणि बाळासाहेबांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा, या 2 मुद्द्यावर जगता येणार नाही, आपली संघटना राहणार नाही. म्हणून त्यांनी 2003-04 सालीच मी मुंबईकर अशी घोषणा दिली. अनेक आता मराठी लोक भाजपला मतं देतच आहेत. म्हणजे काय, अगदी सरळ सरळ मराठी माणूस भाजपला मतं द्यायला लागला. कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल किंवा कोणत्याही एखाद्या घटनेचं विश्लेषण करताना लॉजिकली बोलता यायचं असेल तर विश्लेषण करता येतं. हे 2 भाऊ एकदासुद्धा लॉजिकली वागलेले नाही. शिंद्यांच्या पक्षाचं अस्तित्व आहे ना, ते शिंद्यांवर अवलंबूनच नाही, ते भारतीय जनता पक्ष त्यांना बदलेल तेवढ्यावरच अवलंबून आहे. या दोन्हीमध्ये वाद झाला तर आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या की मिटवायला एकही सिनियर लीडर अस्तित्वात नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जर का अलायन्स करायचा असेल तर तो महाविकास आघाडीला चालणार आहे का? बरोबर. बरं, महाविकास आपण असं गृहीत धरू की महाविकास आघाडीला ते चालेल, भाजप राज ठाकरेंना हे करू देईल का? नमस्कार, बोलबिडू गप्पामध्ये आपलं स्वागत. आज पुन्हा एकदा नवीन विषयावरती गप्पा मारूयात आपण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, यावेत अशी हाकाटी, टाळी, हाळी हे सगळं सुरू असतं. पण यावेळी दखल घेण्याचं कारण म्हणजे खुद्द राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. म्हणजे जसं फ्रॉम हॉर्सेस माउथ म्हणतात इंग्रजीमध्ये. महेश मांजरेकरांच्या एका पॉडकास्टमध्ये प्रश्नाचं उत्तर देताना महाराष्ट्राला असं वाटतं जनतेला की राज आणि उद्धवने एकत्र यावं, असं जेव्हा मांजरेकरांनी विचारलं तेव्हा राज असं म्हणाले की महाराष्ट्रापेक्षा आमचे वाद काय मोठे नाही आहेत, किरकोळ आहेत, जर वाटत असेल तर आम्ही येऊ एकत्र, महाराष्ट्राने ठरवावं. आणि एरवी अजिबात तातडीनं प्रतिक्रिया न देणारे उद्धव ठाकरे हे पण लगेच बोलून गेले की मग मी पण तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत, आणि मग भेटू नये ज्याने गद्दारी वगैरे केले त्याच्याशी, असं तसं. पण तिथून एक चर्चा सुरू झाली की खरंच परत एकदा दोघंही बोलल्यामुळं एकत्र येत आहेत की काय. चंदूमामा वगैरे आले लगेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे दोघं स्वतः बोलल्यामुळं पण खयाली पुलाव आहे हा, ही बिरबलाची खिचडी आहे न पकणारी, अशा पण प्रतिक्रिया यायला लागल्या. काय आहे नेमकं? खरोखर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? तसं काही घडतंय का? तशी शक्यता आहे का? आणि थोडा काल्पनिक जरी प्रश्न असला की आल्यानंतर आपसातले जे काही ते म्हणतात किरकोळ, पण जे इगोचे इश्यू आहेत ते मिटणार आहेत का? काही वेगळं वळण या राजकारणाला परत लागतंय का महाराष्ट्राच्या? अर्थातच या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडं उत्कृष्ट गेस्ट आहेत प्रकाश अकोलकर सर. प्रकाश अकोलकर सरांची ओळख खरं तर करून द्यायची गरज नाही. ज्येष्ठ पत्रकार आहेत. शिवसेना असेल, मनसे असेल, या सगळ्या राजकारणाकडे गेली 40हून अधिक वर्ष ते बघतायत, त्यांची पुस्तकं आहेत, त्यामुळं या विषयामधले ते मास्टर आहेत. तर अशा अकोलकर सरांचं आपण स्वागत करूयात आणि या गप्पांना सुरू करूयात. सर, मी जसं म्हटलं की कोण म्हणते हाळी टाळी, कोण म्हणते बिरबिलाची खिचडी, कोण म्हणते खयाली पुलाव, आगाजी होण्याची नाही, हे माध्यमांना आपलं काहीतरी एक चघळायला लागतं. तुम्ही फार बारकाईनं बघताय, तुम्हाला स्वतः राज आणि उद्धव हे बोलल्यामुळं सिरियसली घ्या वाटते का? हे आपण सिरियसली घेण्याचा प्रश्न नाही आहे.
हे राज आणि उद्धव सिरियसली घेणार आहेत का, हा कधीचा प्रश्न. कारण माध्यमांनी ते अनेक वेळेला सिरियसली घेतलं. ज्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची एकजूट कायम राहावी, हं. मराठी माणसांचं खच्चीकरण होऊ नये. कारण संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तो मराठी माणसांच्या अस्मितेच्या प्रश्नावर स्थापन झाला. त्यानंतर पहिल्या 5च वर्षात मराठी माणसांच्या अस्मितेचं पूर्ण खच्चीकरण होतं आहे असं लक्षात आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना नावाची संघटना स्थापन करावी लागली. हं. आणि तुम्ही लक्षात घ्या की पुढच्याच वर्षी जानेवारी महिन्यात 23 तारखेला बाळासाहेब जर असते तर त्यांना 100वे वर्ष लागलं असतं. म्हणजे पुढचं वर्ष 23 जानेवारी हे त्यांचं शताब्दी. ते शताब्दी वर्ष सुरू होत आहे किंवा शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे असं आपण म्हणू. ते मोजण्याची कशी पद्धत असते. नेमक्या त्याच वर्षात तरुणांची संघटना म्हणून गेले 6 दशकं प्रसिद्ध असलेल्या शिवसेना 60 वर्षाची होती. म्हणजे आता शिवसेना हा पक्षच ज्येष्ठ नागरिकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या 60 वर्षांमध्ये 2 ठाकरे झाले आहेत. तेही आता बाळा- जवळपास 60चीच आहेत. म्हणजे हां, त्या असं- उद्धव ठाकरेंचं उद्धव. वय हे महाराष्ट्राच्या वया एवढं आहे. त्यांचा वय. 60 सालचा जन्म आहे हां. आणि राज ठाकरेंचा 68चा जन्म आहे. थोडंसं हां, थोडंसं. 57 पण आले ते हां. 60ला. या 6 दशकांच्या शिवसेनेच्या प्रवासात हं. आणि महाराष्ट्राच्या 6.5 दशकांच्या प्रवासामध्ये बाळासाहेबांनंतर की बाळासाहेब असतानाच हो. 2 ठाकरे सेना झाल्या. आता 3 झाल्या आहेत. 3 झाले. म्हणजे 2 ठाकरे आहेत, बरोबर. 3 सेना आहेत आणि मराठी माणूस कुठे आहे हं. असा मूळ प्रश्न विचारावासा वारंवार वाटतो. बरोबर. कारण गेल्या 10 वर्षामध्ये जे राजकारण बदललं, हं. मी भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला म्हणून ते बदललं असं म्हणायला तयार नाही. हं, हं, हं. मोदी आणि शहा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची सूत्र गेल्यामुळे ते बदललं असं मी म्हणतो. बरं. कारण 95 सालच्या सरकारमध्ये पण गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. प्रमोद महाजन यांसारखा मोठा नेता बरं. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या हाताखाली काम करत होता. तेव्हा कधीही असा महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत असा प्रश्न निर्माण झाला नव्हता. हं. तो नेमका मोदी आणि शहा यांच्या हातात भाजपची सूत्र गेल्यामुळे. त्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की वाजपेयींच्या नेतृत्वाखाली, अडवाणींच्या नेतृत्वाखाली 80 साली जो भारतीय जनता पक्ष स्थापन झाला, हं. तो आणि 2014 साली मोदी आल्यावरती हं. मोदींनी जो भारतीय जनता पक्ष उभा केला, हं, हं, हं. तो मूळ भारतीय जनता पक्ष नाही आहे. नाहीच आहे. बरोबर. म्हणजे BJP 2.0 असं मी त्याला हं. नाव दिलेलं आहे. म्हणजे हे सगळं बदल, बदल. मराठी माणसांचे प्रश्न निर्माण होणे, महाराष्ट्राची अवहेलना होणे, हं. महाराष्ट्रातनं उद्योगधंदे जाणे, असं सगळे वेगवेगळे प्रश्न आले. हो. आणि पुढे राजकारण कसं बदललं, त्या काळात मराठी माणसाचं काय झालं, नोकऱ्यांचं Correct. काय झालं. म्हणजे आता लेटेस्ट खरं खोटं माहीत नाही, पण एक अशी कोणाची तरी पोस्ट आली आहे. हं. हे सगळं क्रॉस चेक करणं कठीण आहे. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हो, आणि ते हो. ग्रो आणि अमुक आणि तमुक Deepfake आणि याच्यामुळे काय काय. बरोबर. काहीही प्रकारची माहिती येऊ शकते. की अलीकडे मुंबईत कुठेतरी केंद्र सरकारच्या नोकरीत 1200 जागा भरल्या गेल्या, त्यात 3 मराठी माणसं आहेत. अरे. आता हे चेक करावं लागेल. हं. पण अशी पोस्ट येऊ शकते. हं, हं, हं. याचा अर्थ Correct. त्यामुळे आत्ताची जी चर्चा, आपण हं. मूळ विषयाकडे येऊ, Correct. की राज ठाकरे यांनी साथ घालणे हं. आणि त्यानंतर 2 तासाच्या आत, 3 तासाच्या आत तडकाफडकी उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून प्रतिसाद देणे. Correct. आता त्यांनी अटी घातल्या आहेत का नाही, हं. म्हणजे त्या अटी नाही आहेत, ते मुद्दे आहेत. अनेक राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हं. पण कोणतेही 2 पक्ष जे गेले 20 वर्ष हं. एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, बरोबर. ते जर एकत्र येणार असतील हं. तर काहीतरी विशिष्ट मुद्द्यांवर त्यांना यावंच लागेल ना. बरोबर. म्हणजे त्याला तुम्ही अटही म्हणू शकता, Correct. पण त्यांना काहीतरी मुद्दा घेऊन तर यावं. बरोबर. चर्चेला बसावं लागेल. बरोबर. म्हणजे नुसतं एकत्र येणं म्हणजे वेगळ्या पक्षाची आयडेंटिटी राखून येत आहेत, एकमेकांमध्ये विलीन होत आहेत, काय अजून काहीच याला हे नाहीये. नाही नाही, तो मुद्दाच नाही. तो म्हणजे ते विलीन होतील. म्हणजे मला तुम्ही आता विलिनीकरणाचा मुद्दा काढला म्हणून हं. म्हणजे दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण म्हणताय का तुम्ही, मर्जर ज्याला म्हणतात ते हां, म्हणजे आता ते एकत्र तर येणं. केव्हा अशक्य आहे. ओके. ते आत्ताच्या- जर मर्जर आत्ता करायचं असतं हं, हं. तर मग मूळ मुद्दा असा आहे की मग राजला बाहेर पडण्याचंच कारण. हं, हं, हं. कारण मर्जर झालं की ताबडतोब प्रश्न येईल हं. की याचा मुख्य सूत्रधार कोण असेल. हं. आणि हे प्रत्येक फॅमिली पार्टी ज्याला म्हणू आपण, हं, हं, हं. मग ती शरद पवारांची असो, हं, हं.
मुलायम सिंग यादवांचे असो, हं. लालू प्रसाद यादवांचे असो किंवा करेक्ट. एन टी रामारावची असो, हं, हं, हं. प्रत्येक पक्षांमध्ये ही खरं सांगायचं तर ही इस्टेटीवरनं झालेली भांडण आहेत. एसटीडीचं भांडण आहे. बरोबर. मग ती इस्टेट राजकीय असेल, ती सत्तेची असेल, करेक्ट. त्याच्या खाली सत्तेच्या खाली दडलेले करेक्ट. या टोपीखाली दडलंय काय, असं जे एक फेमस सामना चित्रपटातलं एक हं, 40-50 वर्षांपूर्वीचं गाणं आहे. त्या सत्तेच्या खाली दडलेलं आहे. काय गुपितं असतील, हं. त्याच्या भांडणं आहेत ती. करेक्ट. ही प्रत्येक कौटुंबिक पक्षात होणं अगदी स्वाभाविक आहे. बरोबर. ती झाली म्हणून तर राज येस. सर आपण बाहेर- त्याकडे येऊयात, पण हं. ते फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, की म्हणजे जस्ट एक आता 2-3 तासामध्ये उद्धवने प्रतिसाद दिला, त्यामुळे काहीतरी आहे. त्यामुळे निदान ती कोंडी फुटली एक ह्याची, जे अजिबातच बोलत नव्हते किंवा आगाजी होणेच नाही म्हणत होते ते आहे. तुम्ही दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, मला तिथे यायचं आहे. नाही, पण मी मध्ये तुम्हाला एक सांगतो हो, हो, की की कोंडी फुटली असं तुम्ही म्हणालात, त्याला एक कारण आहे. हां. कारण 14 साली मोदी पंतप्रधान झाले हो. आणि ताबडतोब त्याच इलेक्शनमध्ये फार मोठा विक्रम मोदींनी माझ्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवून दिलं हो, होतं. हा नाही आहे. नाही. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये हं, हं. त्याने 80 पैकी 71 जागा, 72 एक अपक्ष हो. त्यांचा सहकारी होता, अशा मिळवल्या. बरोबर. हे खूप मोठं सत्तांतर तिथे उत्तर प्रदेशचं, अख्ख्या उत्तर प्रदेशचं वैचारिक सत्तांतर होतं हे. हो. त्या सगळ्या लोकांनी हो. म्हणजे मागास जातींचा बुजबुजाट, यादव, मुस्लिम, हो. ब्राह्मणांचा डॉमिनन्स. कारण हं. उत्तर प्रदेशचे तुम्ही आधीचे मुख्यमंत्री बघा, हो, सगळे हो, सगळे हो. ब्राह्मण मुख्यमंत्री हो, होते हो, हो. काँग्रेसच्या काळातले. करेक्ट. असं सगळं असताना त्यांचा इतका मोठा वैचारिक शिफ्ट होऊन त्यांनी मतदान करणं, हा जो मुद्दा होता, हं. त्यामुळे ताबडतोब भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं की आपल्याला आता हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची गरज नाही. हं. आपल्याला आपल्या स्वतःचा हिंदू हृदय सम्राट मिळालेला आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे या हिंदू हृदय सम्राटाच्या जोरावर आपण असंच वैचारिक परिवर्तन हं. मतात रूपांतर करून महाराष्ट्रात दाखवू म्हणून त्यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि विधानसभेत भारतीय जनता पक्ष तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण आघाडी तुटली हो. आणि मनसे 5वा, अशा 5 पक्षांच्या लढती झाल्या. तेव्हाच राज ठाकरे यांनी उद्धवला साथ घातलेली होती. बरोबर. तेव्हाच राज ठाकरेंनी उद्धवला साथ घातलेली होती. म्हणजे अगदी मला मतदारसंघ वाईज माहिती आहे. मुलुंडमध्ये आमचे एक मित्र होते, त्यांना लढायचं नव्हतं. त्यांना अतिशय आनंद झाला की मनसेबरोबर युती होतीये आणि युती होतीये म्हणजे आपल्याला लढावं लागणार नाही, ती जागा मनसेला जाईल असं होतं. प्रत्यक्षात तसं झालं नाही. शेवटच्या क्षणी ती युती राज ठाकरे यांची तयारी असताना उद्धव ठाकरेंनी होऊ दिली नाही. 17च्या मुंबई महापालिका निवडणुकीतही तसंच झालं आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाने प्रथमच, भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यापासून प्रथमच जोरदार मुसंडी मारून सगळ्याच्या सगळ्या राजकीय निरीक्षकांचे अंदाज चुकवून शिवसेना 84 आणि भाजप 82, फक्त 2 मतांचा फरक पडला. पण तरी भाजप तेव्हाच मुंबई महापालिकेची सत्ता मिळवू शकला असता 17 साली, 2017 साली. पण तेव्हाही राज ठाकरे यांनी उद्धव बरोबर जाण्याचा प्रयत्न करून बघितला होता. त्याच्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मनसेचे जे स्वतंत्र नगरसेवक निवडून आले होते ते फोडले. बरोबर. त्यामुळे आता त्यांनी प्रतिसाद का दिला असेल असा प्रश्न मला विचारला की 14 साली त्यांनी, आपल्याला त्यांची कामाची स्टाईल माहिती आहे. म्हणजे 14 साली इतकं होतं की 14 साली तुम्ही आज विचार करा की 14 साली आदित्य ठाकरेचं वय काय असेल. त्यांनी भाजपच्या बरोबर चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवल्यावरती भाजपचे जे कोण असतील तिथे बसलेले ते स्वाभाविक नाराज होणं. मग ते फडणवीस असतील, ते तेव्हा खडसे असतील, तेव्हा तावडे असतील, त्यांचं एक पंच हे केलं होतं त्यांनी, पंकजा तावडे वगैरे ना घेऊन. ते आदित्यशी काय बोलणार हो. अशी मस्ती तेव्हा होती. पण ती मस्ती त्यांनी सिद्ध करून दाखवली तेव्हा. कारण तेव्हा त्यांनी एकट्याच्या जीवावर 4 पक्षांची लढून, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे यांच्याची लढून 63 जागा, द्वितीय क्रमांकाच्या जागा त्यांनी मिळवल्या होत्या. त्या जोरावर मग पुढे ते सत्तेत गेले वगैरे, सगळा पुढचा प्रवास सगळं सांगण्याचा गरज नाही. अशा उद्धव ठाकरेंना
अशा उद्धव ठाकरेंना की ज्यांना 17 सालच्या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेला काय हळदीला टाळी द्यावी असं वाटलं नाही, वाटलं नाही. तुमचे शब्द वापरायचे बरोबर. असतील तर. त्यांना एकदम असं का वाटतंय? तर त्यांच्या असं लक्षात आलंय की तुम्ही विचार करून घ्या की राज हं. ठाकरे आणि उद्धव ठाकरे हं. आणि इव्हन बाळासाहेब ठाकरे हं. हे क्रिकेटमध्ये जे म्हणतो आपण की टायमिंग साधण्यात हो प्रसिद्ध हो आहेत. तसं आता सर्वांना माहीत झालंय की शनिवारी सकाळी ही पॉडकास्ट काय जो हो महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीचा जाहीर झाला, हो बरोबर? बरोबर. ही मुलाखत शुक्रवारी रात्री झाली होती का? शनिवारी सकाळी झाली होती का? बिलकुल नाही. ही नाही. किमान 1 महिना, थोडी आधी बरोबर. हो. काही आठवडे, म्हणजे कोणी सांगतंय 1.5 महिना आधी झाली होती, कोणी सांगतं 3 आठवडे आधी झालं होतं. मी काय म्हणतो 4 दिवस आधी तर नक्कीच झालेली, 4 दिवसात नव्हती झाली. या 4 दिवसातच मराठी आणि हिंदी असा मुद्दा ऐरणीवर आला आणि ताबडतोब राज ठाकरे यांनी ती मुलाखत करेक्ट. रिलीज केली. म्हणजे याला जे राजकारणातलं टायमिंग म्हणतात, टायमिंग बरोबर. ती टायमिंग म्हणजे त्या टायमिंगवर मराठी माणसांच्या हितासाठी, करेक्ट. मराठी माणसांच्या हितापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, आमची भांडणं क्षुल्लक आहेत, असं राज ठाकरे बोलले होते कधी? 1 महिना आधी, 3 आठवडे आधी. बरोबर. पण ते त्यांनी कधी प्लेस करायचं? बरोबर म्हणजे न्यूज सेन्स तर त्यांना आहेच. आता म्हणजे काय, टायमिंग ते आता सेन्स आहे. प्रबोधनकारांपासून इतक्या आहे. अचूक आणि परखड बरोबर. भाषेवर प्रभुत्व असलेले आहेत. करेक्ट. म्हणजे सर तुम्ही जे मांडताय की मराठी माणसावरती 2014 नंतर जे सतत एक भावना आहे, मोदी आणि शहा आल्यानंतर की जे एक अन्यायाची भूमिका आहे, सगळं नेता आहेत मुंबईच्या बाहेर आणि त्याच वेळेस हिंदी सक्तीचा मुद्दा आला पहिलीपासूनच्या आणि लगोलग घाटकोपरमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये ती मराठी 4 माणसं होती आणि त्याला गुजराती जास्त बहुसंख्येने आणि ते गंदे लोक आहे, मांसाहार करते वगैरे, तिथं पण ती लोक राज ठाकरेच्याच माणसाकडे गेली. कुठंतरी या असल्या ह्याच्यामुळे ट्रिगर टायमिंग तुम्ही जे म्हणाला बरोबर आहे, की रॅमिंग झालं. पण आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या दोघांच्याही लक्षात आलं आहे की, आणि विशेषतः तुम्ही लक्षात घ्या की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हो. मार्च एप्रिलमध्ये मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 24च्या हो. महाविकास आघाडीला, म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्या आघाडीला प्रचंड मोठं यश मिळालं. 48 पैकी 31 जागा त्यांनी जिंकल्या. त्यामुळे ती आघाडी ताबडतोब त्या हिशोबाने राज्याची सत्ता काबीज करण्याची स्वप्न पाहायला लागली होती. अनेकांना आपण मुख्यमंत्री होऊ असे डोहायला लागले होते. बरोबर. आणि बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे ते सगळं पुढे कसं फिसकटलं आणि भारतीय जनता पक्षाने कशी बाजी मारली, हो हो ती जी गॅप होती 6 महिन्याची, हां. त्या 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाने लोक वाटेल ते आरोप करू देत, ईव्हीएमचे करू देत, हो व्होट टेम्परिंगचे करू देत, हो कटेंगे बटेंगे आणि नाही ते सगळं होऊ द्या तुम्ही, बरोबर. पण शेवटच्या 1 तासामध्ये इतकी अमुक इतकी मतं वाढ, असं सगळं सांगतोय. हे सगळ्यात तथ्य आहे की नाही, हे पुढे बरोबर निष्पन्न होईल. हां. या 6 महिन्याच्या काळात करेक्ट. तुम्ही ईव्हीएमवर आरोप करा, तुम्ही शेवटच्या तासाभरात वाढलेल्या मतदारांचा आकडा राहुल गांधी सतत सांगतोय तो घ्या, पण भारतीय जनता पक्षाने या 6 महिन्यात प्रयत्न सोडलेले नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या कृपा छायाछत्राखालील ज्या संघटना आहेत, मग ती भिड्यांची असेल, कीर्तनांचे त्यांचे ठिकठिकाणी अड्डे आहेत, विद्यार्थी परिषद आहे, आदिवासी कल्याण अमुक, असे त्यांच्या जेवढ्या म्हणून संघटना असतील, त्यांना टार्गेट्स नेमून त्यांनी काम करून त्यांना ते करावं लागलं. म्हणजे शेवटी पन्ना प्रमुख आणि बूथवरचे कार्यकर्ते हे महत्त्वाचे आहेत, हे उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे मान्य करावे लागलं. हां, बरोबर. या 6 महिन्यातल्या महाविकास आघाडीच्या शैथिल्यामुळे जी काय दुर्दशा तिन्ही पक्षांची झाली, बरोबर, त्यातल्या त्यात उद्धवची परिस्थिती बरी आहे, कारण त्याला 20 जागा आहेत. त्या जर जागा 50 असत्या, त्या जर जागा 60 असत्या, तर आज या हळदीला टाळी दिली असती का हो त्यांनी? एक्झॅक्टली. म्हणजे इकडं राज ठाकरे पण 13वरनं 0वरती आले आणि उद्धव ठाकरे पण 20वरती. नाही, 13वरून 0वर येताना मध्ये 1 वर्ष 1 आमदार होता. बरोबर आहे. म्हणजे 13वरून 1 आणि 1 वरून 0. त्यामुळे दोघांची आता शक्ती तशी कमी झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे या दोघांनी एकत्र येणं म्हणजे तुलनेनं, म्हणजे आता दोघंही वीक आहेत आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये बघितलं तर. त्यामुळे ती वीक नाही, दोघांच्याही संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रश्न. एक्झॅक्टली. म्हणजे त्यात राज ठाकरे यांची तर संघटना ही केवळ
गेल्या 10 वर्षामध्ये हो. आज शिवसेना बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, उद्या मोदींवर टीका करायची, परवा मोदींना सपोर्ट जाहीर करायचा, मग परत त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा, मग शिंदेंबरोबर भोजन करायचं आणि शिंदेंबरोबरची मैत्री जगाला दाखवत असताना हो. शिंदेंनी साधी राज ठाकरेंच्या मुलाविरुद्धचा आपला उमेदवार मागे घेतला नाही. नाही घेतलं. बरोबर. म्हणजे राज ठाकरेंची अवस्था तर कमालीची बिकट आहे. कमालची विकेट. बरोबर. आणि जर महापालिकेची सत्ता, मुंबई महापालिकेची हो, म्हणतोय मी, हो, हो. 40,000 कोटींची त्यांची गंगाजळी आहे. हम्म. इतकी मोठी श्रीमंत महापालिका जर शिवसेनेला जी मधला 3 वर्षाचा अपवाद वगळता 85 पासून 22 पर्यंत म्हणजे 17ला निवडणूक झाल्या होत्या, त्यानंतर 22ला व्हायला पाहिजे होत्या, तेव्हापासून प्रशासक आहे. जर ती आता परत मिळाली नाही उद्धव ठाकरे यांना, आणि ते कठीण दिसतंय मला, बरोबर. म्हणजे हा आपला विषय नाही पण हो. ते कठीण आहे, तर शिवसेनेमधलं सगळं स्पिरिट संपुष्टात येईल. म्हणजे उद्धव ठाकरे यांचे, बरोबर. मी फक्त उद्धव ठाकरे यांचीच हो. शिवसेना आहे नाही, पण असं हा म्हणतो. मुद्दा महत्वाचा आहे, कारण अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचा किंवा तो शिवसेनेचा जो जीव आहे तो पोपटामध्ये असतो ना, तसा तो मुंबई बादशहाचा महापालिकेमध्ये प्राण आहे. पोपटात, पिंजऱ्यातल्या तसा पोपटात तो होता. मुंबई महापालिकेमध्ये हो, आहे. अर्थातच. आणि ती 35-40 हजार कोटीची आहे. हम्म. आणि त्याच्या एफडीज वगैरे बघितल्या आता हो, 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 त्या किती सगळ्या होत्या मोडा- आणि किती आल्या हो, प्रशासक. हो. त्यामुळे ते पण महत्वाचं आहे ना, हो, कारण पैसा लागतो नाही शेवटी. नाही, त्यामुळे दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. करेक्ट. म्हणून तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या की विधानसभेला चुकून 50-55 जागा जर मिळाल्या असत्या आणि मुंबईतनं आता ऑलरेडी हो. 20 पैकी 10 तरी सुद्धा उद्धवांचं तरी क्रेडिट हो, बघा आहे. तुम्ही, की अजूनही मुंबईतला, म्हणजे तुम्ही बोलताना असं मगाशी आपल्या चर्चेत आलं हो. की मुंबईतल्या मराठी माणसांची संख्या कमी होती हो, आहे, हो. मराठी मतांवर खरंच काही अवलंबून आहे का, आहे का? तरी तरी सुद्धा बरोबर. मुंबईतनं 10 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले टोटल 20 पैकी. करेक्ट. म्हणजे शिवसेनेची जी आज कंप्लीट महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे त्यातली 50% स्ट्रेंथ ही मुंबईत आहे. मुंबईतली. बरोबर. ती किती आहे, कमी आहे का जास्त आहे? तो मुद्दा मुंबईतले 36 आमदार आहेत मुंबईत. हो. त्या 36 आमदारांच्या तुलनेत 10 आकडा अगदी कमी आहे. कमी आहे. बरोबर आहे. पण उद्धवच्या टोटल स्ट्रेंथच्या 50% स्ट्रेंथ मुंबईत आहे. आणि राज ठाकरेंचं पण एक वक्तव्य आलं सर, की हे म्हणतात की मराठी माणूस मुंबईतनं फेकला गेला, बाहेर गेला, इकडे गेला, अंबरनाथ आणि बदलापूर मग तो तसं नाही आहे, तो अजूनही आहे, मुंबईमध्ये आहे अजूनही. नाही, तर हे सगळं काय म्हणजे काय, हे स्टेटमेंट आहे ना, हे रेटॉरिक आहे. नाही, म्हणजे कारण- मला म्हणायचं होतं की एकीकडं उत्तर भारतीयांचे मतदारसंघ तयार झालेले आहेत, गुजरात्यांचे पण झालेले आहेत, असं असताना 27-28% जरी मराठी माणसं असली तरी तीच आहे ना, म्हणजे आता 27-28 हा आकडा खूप जुना झालाय जुना झालाय. आणि 11 नंतर आपल्या देशात सेन्सस झालेला आहे. बरोबर. त्यामुळे तो आपल्याला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. पण ह्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की उद्धव ठाकरेंनी बिगर मराठी माणसांची आणि विशेषतः मुस्लिमांची मतं खूप मोठ्या संख्येने घेतली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अंधेरीमध्ये वर्सोवा नावाचा मतदारसंघ आहे आणि तो वर्सोवा नावाचा मतदारसंघ, वर्सोवा म्हणजे पूर्वी ज्याला वेसावे म्हणायचे, तिथे प्रचंड मोठा कोळीवाडा आहे, तिथून सगळं कोळ्यांचा आघात येत आहे. जसं वरळी कोळीवाडा आहे तसा तो कोळीवाडा आहे. आणि तिथपासून तो लोखंडवाल्यासारख्या अत्यंत हाय प्रोफाईल श्रीमंत धनिकांच्या उच्चभ्रू वस्तीत पर्यंत पसरलेला तो मतदारसंघ आहे. मी त्या मतदारसंघात राहतो म्हणून मी हे सांगतो. त्या मतदारसंघातून शिवसेनेनी भारतीय जनता पक्षाच्या हिंदू मराठी उमेदवाराच्या विरुद्ध मुस्लिम मतदार निवडून आणलेला, मुस्लिम आमदार निवडून आणलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांची ही पण एक ताकद आहे. करेक्ट. तर आता हिंदू मतं ही जर सगळी मोदी आणि शहा आणि फडणवीस खेचून घेणार असतील तर मुद्दा उरला कुठला? तर मुद्दा मराठीचाच उरला. आणि मराठी हाच शिवसेनेच्या स्थापनेचा, म्हणजे तुम्ही ही ट्रॅजेडी बघा की 66 साली स्थापन करताना जो मुद्दा करेक्ट तो पुन्हा 60 वर्षांनी त्याच मुद्द्यावरती दोन्ही ठाकरेंना येऊन उभं राहावं लागलेलं बरोबर आहे. मुळात हे ठाकरे बाहेर कुठून पडले? राज ठाकरे कसे पडले? बरोबर. जेव्हा त्यांच्या हातात सगळी सूत्र बाळासाहेबांनी दिली तेव्हापासून ते नाराज होते. बरं, तसं म्हणाल तर तुम्ही महाबळेश्वरच्या त्या शिबिरात राज ठाकरे यांनीच उद्धवचं नाव सुचवलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी नंतर ते सांगितलं की कोंडी झाली, बाळासाहेबांबद्दल मला आदर आहे. ते सगळं आता जुना इतिहास झाला. मला विठ्ठल माझा आहे पण ते बडवे मला नको आहे. ते सगळे शाब्दिक कोट्या करणार ते ठाकरे फार, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की उद्धवच्या हे फार पूर्वी लक्षात आलं होतं की मुंबईत जर आपल्याला राहायचं असेल
तर आपल्याला फक्त मराठी हं, 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 आणि बाळासाहेबांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा, हं. या 2 मुद्द्यावर जगता येणार नाही. नाही. आपली हो. संघटना राहणार नाही. म्हणून त्यांनी 2003-04 सालीच बरं. मी मुंबईकर अशी घोषणा दिली. जावेद अख्तर यांच्याकडनं ते गाणं पण लिहून घेतलं होतं. करेक्ट. अगदी बरोबर आहे. गंमत बघा, हं. कविता वाचनाला राज ठाकरेंचं जावेद अख्तरच असतं. एक असा पुरोगामी मुस्लिम चेहरा. बरोबर आहे. बरोबर आहे ना? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. कारण ते बाळासाहेब नेहमी सांगायचे ना, हं. की मला मोहम्मद रफी आणि कलाम असे असेच असे लोक चालायचे. चालतील. हं. पण मला ते देशद्रोही वगैरे चालणार बरोबर. नाही. तर ते तुम्ही सांगत होता की ते मी मुंबईकर मोहीम सुरू केली हां, आणि ती ते मी हां. मुंबईकर हो. चालू आणि त्याला प्रतिसाद मिळायला लागला. करेक्ट. बरोबर. तेव्हा प्रतिसाद मिळायला लागला त्याला. त्या प्रतिसादाच्या नंतर हं. जेव्हा मुंबईमध्ये रेल्वे भरती होती, तेव्हा राज ठाकरेंनी बाहेर पडायच्या आधी, शिवसेनेतून बाहेर पडायच्या आधी हो. आलेल्या उत्तर भारतीयांना तिकडे मारहाण केली. टोकून कल्याण, काढलं होतं. डोंबिवली स्थानकांमध्ये ते Yes. असताना टोकून काढलं. आणि मराठीचा मुद्दा लावून धरला. हं. त्यामुळे त्याच्यानंतर शिवसेने असे स्लोगन्स कॉइन करण्यात फार पटायत आहे. हो. तेव्हा ते अशी स्लोगन करायला लागले, की मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा प्राण आहे. आणि मग ते सोयीस्कररित्या कुठला प्राण आणि कुठला श्वास अशी ती प्रायोरिटी त्यांची नेहमी बदलत जायची. 2 आता डगरीवरती. हां, हां. नाही ते काय म्हणजे बाळासाहेब 2 ठाकरेवर आता काय म्हणजे आता बाळासाहेबांचा इतिहास इथे आपल्याला सांगण्याची नाही. गरज हो, नाही. बरोबर आहे. फक्त एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, हं. की 19 नंतर हं. उद्धव ठामपणाने हं. कितीही त्याच्यावर अडचणी आल्या, तरी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने एक शब्दही बोललेला नाही. बरोबर. हो, हो. म्हणजे ते बंद खोलीमध्ये त्याला मुख्यमंत्री करण्याचं, त्याला म्हणजे उद्धव ठाकरेंना नव्हे, शिवसेनेचा शिवसेनेला. मुख्यमंत्री करण्याचं हो. प्रॉमिस दिलं होतं की नाही, हं. हा वादाचा विषय असला बरोबर. तरी त्या मुद्द्यावरती त्यांनी जे बाहेर पडले हो. उद्धव ठाकरे, हो. ते त्यांचं सरकार गेलं, हो. विधानसभेत दारुण अपयश आलं, हो. तरी ते भाजपच्या विरुद्ध हो. स्ट्रॉंगपणे उभं राहिले आहेत. हो. आता तुम्हाला मी सांगतो की प्रतिसाद यांनी दिला, हं. हे सगळं बरोबर आहे की प्रतिसाद दिला, पण हो. हा प्रतिसाद दिल्यानंतर हं. पुढे जर दोघांना हं. चर्चेला बसायचं असेल करेक्ट. तर किती मुद्दे उपस्थित होतील तुम्हीच विचार करा. आणि बरोबर आहे. म्हणजे कोणाच्याही मनात येईल ना. बरं सर, यात मला इथं 2 इंटरेस्टिंग पॉईंट विचारायचे आहेत. एक तर तुम्ही जे सांगितलं की उद्धवला कळालं की फक्त एवढं पुरणार नाही आहे मराठीचा हे किंवा ह्याचा मुद्दा, आणि मुस्लिम आत्ता जी उद्धव ठाकरेंची एक मुस्लिमांचा मसीहा किंवा थोडंसं अशी एक इमेज निर्माण झालेली आहे, आणि इकडं राज ठाकरे मात्र CAA ला पाठिंबा, NRCला पाठिंबा, भोंग्यांच्या विरोधामध्ये किंवा अगदी फतवा बितवा शब्द, हे आंतरविरोध समजा एकत्र वगैरे आले तर हे किती मोठा आंतरविरोध आहे. ही राजची एक भूमिका आता त्यांनी ते बदलली, ती शाल वगैरे घेतली ठाकरेंप्रमाणे, भगवी शाल, सगळा झेंड्याचा पण कलर बदलला, सगळं बदललं त्यांनी, आणि उद्धव मात्र इकडं मुस्लिमांच्या जवळ आहे. तर हे काय मनसे जेव्हा स्थापन झाली हं. आणि मोठ्या थाटामाटात हं. चव्हाण सेंटरला, मुंबईतल्या हो. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्यांनी मनसेचा ध्वज हो. असा मोठ्या ड्रॅमॅटिक पद्धतीने मोठ्या स्क्रीनवर तो आला. हं. तेव्हा त्याच्यात 5 रंग होते. बरोबर. त्याच्यामध्ये निळा आणि हिरवा असे सुद्धा रंग होते. एक तेच म्हटलं. तेव्हा हे काहीतरी फक्त हिंदुत्वाच्या दिशेने नव्हे, आणि तेव्हा त्याचं असं सगळं हो. म्हणजे चर्चा झाल्या त्याच्यावरती. मग त्यांच्या भाषणातनं असं आलं हो. की सर्वसमावेशक संघटना मी आहे. महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, हं. असं अशी त्यावेळेस. त्यांची स्लोगन हो. होती. त्यांचं फेमस वाक्य म्हणजे ते त्यांनी प्रबोधनकारांचं ठक्य वापरलं होतं. शिवसेनेची जेव्हा पहिली सभा झाली, हो, हो. त्या पहिल्या सभेमध्ये प्रबोधनकार म्हणाले होते, आजपर्यंत हा बाळ माझा होता, आजपासून मी तो महाराष्ट्राला दिला. त्याला हां. ते वाक्य उचलून राज ठाकरे त्यांच्या पहिल्या सभेत म्हणाले होते, माझ्या पाठीशी असं सांगायला कोणी नाही, हो. तेव्हा मीच सांगतो मी सांगतो. हो. की मी आजपासून महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र. बरोबर. झाले का ते महाराष्ट्राचे? त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात. हं. ते प्रयत्न झाले नाहीत. आणि हं. त्यांनीही शेवटी, म्हणजे मी मुद्दा मगाशी हो. ध्वजावर बोलत होतो, त्या ध्वजातला एक एक रंग कमी होत गेला आणि शेवटी तर असं आलं की त्यांनी पूर्ण भगवाच ध्वज केला. हो. आणि भगवाच ध्वज करून ते इथे थांबले नाहीत, त्याच्यावरती त्यांनी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लावली. बरोबर. म्हणजे तुम्ही आता परत हिंदुत्व आणि मराठी हं. असं दोन्ही एका ह्याच्यात बोलू शकताय. हं. मी सांगतो की मुंबईत कोणत्याही पक्षाला जर एस्टॅब्लिश व्हायचं असेल, हं. पाय घट्ट रोवायचे असेल, हं. तर 66 सालची मुंबई ही 2025ची मुंबई नाही आहे आता. तिचं स्वरूप पूर्ण बदलून गेलेलं आहे. ती हं. पूर्ण कॉस्मोपॉलिटन झालेली मुंबई आहे. करेक्ट.
तुम्हाला कॉस्मोपॉलिटन व्हावंच लागेल. हम्म. मग ते हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपने करून दाखवलं. करून दाखवलं. अनेक आता मराठी लोक भाजपला मतं देतच आहेत ना. म्हणजे काय अगदी सरळ सरळ मराठी माणूस भाजपला हो. मतं द्यायला लागला. ज्या भाजपची स्थापना होण्याच्या आधी ज्या असलेल्या जनसंघाची हो. बाळासाहेबांनी आयुष्यभर खिल्ली उडवली. बरोबर. कमलाबाई म्हणून सगळं तो हो. मराठी माणूस, शेवटी तो मराठी माणूस म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर हो. म्हणजे 91 नंतर आपली सगळी विचार प्रक्रियाच बदलली ना. बरोबर. म्हणजे विचारधारा आणि निष्ठा आणि हम्म. संकेत आणि हे सगळं बरोबर आहे. राजकारणात जर हितसंबंधितांचं राजकारण झालं असेल हम्म. तर मी परत मुद्द्यावर येतो हो. की हे जे हळीला टाळी असं हम्म. आहे हम्म. हे सुद्धा हितसंबंधांचंच राजकारण आहे. करेक्ट. दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हम्म. दोघांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. हम्म. दोघांनाही अशी भीती वाटत असू शकते. हम्म. आतापर्यंत ज्या क्रूर पद्धतीने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आणि देशभरात बरोबर. ईडीचा वापर केलेला हो. आहे. हो. आता लेटेस्ट म्हणजे किती जुनं प्रकरण आहे नॅशनल हेरॉल्डचं. हो. ते एकदा कोर्टाने फेकून दिलेलं प्रकरण आहे. ते सोयीस्कररित्या ते अधूनमधून राजकारणासाठी काढतात. काढतात. बरोबर. असंच ते सोयीस्कररित्या आदित्य ठाकरेवरच्या वेगवेगळ्या आरोपांचे हे काढतात. बरोबर. काय नाव घेतलं तुम्ही? बरोबर. दिशा सॅलियनचं ते प्रकरण काढलं. बरोबर. दिशा सॅलियन, हम्म. तो एक अभिनेता, त्याची आत्महत्या, ते हो, सगळं सुशांत सिंग. सगळं बरोबर. ते सगळं सुरूच सुशांत, आहे. हो. ते सगळं ते फिरवत राहतात ते. बरोबर. त्यामुळे या दोघांना टेन्शन असेल, टेन्शन असेल. बरोबर. स्वाभाविक आहे टेन्शन. म्हणजे बरोबर. कोणाला येईल की आपल्यानंतर आपल्या पक्षाचं काही होणार का, तो एक वेगळा मुद्दा आहे. हो. आणि आपण आपल्या दोन्ही म्हणजे राज ठाकरेंनी पण आणि उद्धवनी पण करेक्ट. आपली मुलं आपण राजकारणात आणून ठेवली आहेत. बरोबर आहे. त्यांचं काय होणार आहे? आदित्य आणि अमितचं पुढचं काय करिअर, तो पण एक विषय हा, असणार. मग त्यांचं काय होणार? त्यामुळे हे खरंच एकत्र येतील का? पण तुम्ही मगाशी लक्षात घ्या की प्रत्येक मी म्हटलो की फॅमिली पार्टी ज्याला म्हणतात, म्हणजे आपण 4 हो, नावं हो, घेतली हो. की NT रामाराव, करेक्ट. मुलायम सिंग, लालू. लालू प्रसाद यादव, बरोबर. शरद पवार, बरोबर. असे जे पक्ष आहेत हम्म. त्यांच्यामध्ये फक्त 2 पक्षांमध्ये जेव्हा फूट पडते तेव्हा परत एकत्र येताना तो त्या 2 पक्षांचा मुद्दा राहत नाही, तो 2 कुटुंबांचा मुद्दा होतो. राहतो. बरोबर आहे. आणि इथे हम्म. तर आपल्याला स्पष्टच दिसतंय की उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती, पक्षामध्ये करेक्ट. रश्मी ठाकरे यांचं स्थान किती मोठं आहे, त्यांच्या शब्दाला किती वजन आहे, हो. त्यांना हे मान्य आहे का? मुळात पहिली गोष्ट म्हणजे कौटुंबिक स्तरावर हे ऐक्य होणार आहे का? होणार आहे का? बरोबर. हा, म्हणजे ऐक्य म्हणजे मी लगेच मर्जर म्हणत नाहीये. हो हो. पण आता असं म्हणतात की राजच्या मोठ्या बहिणीच्या घरात जयवंती, त्यांच्या हो, हो. घरामध्ये तिच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं हो. तेव्हा खूप ते खेळीमेळीने हो, हो, बोलताना वगैरे हो. असे व्हिडिओज आले होते. बरोबर. आले होते. आता त्यातनं पुढे काय होणार आहे? बरोबर. कारण कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल किंवा कोणत्याही एखाद्या घटनेचं विश्लेषण करताना लॉजिकली बोलता यायचं असेल तर विश्लेषण करता येतं. हे 2 भाऊ एकदा सुद्धा लॉजिकली बरोबर. वागलेले नाहीत. हे व्हिम्सवर आणि बरोबर. त्यांच्या मनात येईल तुम्ही खूप इंटरेस्टिंग त्याच्यावरती हो. बोल. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेडिक्ट करणं फार कठीण फार आहे. कठीण पण आहे. मी आता एक महत्त्वाची हो. गोष्ट तुम्हाला सांगतो हं. की हे दोन्ही पक्ष आत्ता त्यांची जी अवस्था आहे, हे दोन्ही पक्ष खरं सांगायचे तर गलितगात्र झालेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आपल्या बाजूनी आपण ह्या संभाव्य एकत्र येण्याला विरोध करतोय असं दाखवणार तरी नाही. एवढा ती काळजी, आणि तीच काळजी यावेळेला ताबडतोब उद्धव ठाकरे यांनी 2 तासात प्रतिसाद देऊन करेक्ट दाखवली आहे. फार इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. दोन्ही पक्ष गलितगात्र आहेत. मराठी माणसाला गलितगात्र आहे असं वाटण्यासारखी एक 10 वर्षाची ही सगळी कारकीर्द आहे. सर, प्रतिसाद तुम्ही सांगितला 7 प्रतिसाद. इंटरेस्टिंगली हे होईल न होईल माहीत नाही, पण शिंदेचा प्रतिसाद कसा आला बघितला आपण. एकदम असे बिथरले ते पत्रकारावरती, यार कामाचं बोल वगैरे. हां, सुप्रियाताई तर अगदी म्हणजे हा महाराष्ट्राच्या मनातला क्षण आहे, मी लगेच दोघांना फोन केला, अभिनंदन. रोहित पण म्हटलं म्हणजे ठीक आहे, पवार हुशार आहेत, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फडणवीस किंवा भाजपनी सावध प्रतिक्रिया दिली की दोघं भाऊ एकत्र असेल चांगलंच आहे, अमुक तमुक. हे जे काय दिसते किंवा लगोलग शरद पवार आणि अजित पवार यांचं पण सुरू झालं या बातमी पाठोपाठ. आता राज ठाकरेच गमतीनं म्हटलं होतं की हे एकच आहेत, ए टीम पुढे गेले, बी टीम
ए टीम पुढे गेलेली आणि बी टीम मागून जाणार आहे. हे व्यापक चित्र तुम्ही कसं बघताय? याच्यामुळं लगेच परत सुरू झालं, शिंदे संपतील की काय? त्यामुळे मग ते मस्के वगैरे जे बोलायला लागले त्यांचे सगळे, किंवा स्वतः शिंदेची जी प्रतिक्रिया आहे. तर खरंच असं आहे, हे दोघं एकत्र आले, माहीत नाही एकत्र म्हणजे वेगळे आयडेंटिटी ठेवून का मर्जर वगैरे आपल्याला काहीच नाही माहीत नाही नाही. मर्जर तुम्ही हां, सोडूनच द्या नाहीच तो आहे. पण प्रश्न. पण इतकं सगळं लगेच की शिंदे संपतील की काय, किंवा परत हे शरद नाही पवार, नाही अजित पवार मुळात एकत्र मुळात येतील. तुम्ही लक्षात घ्या, शिंद्यांच्या पक्षाचं अस्तित्व आहे ना, ते शिंद्यांवर अवलंबूनच नाही आहे. हं. ते भारतीय जनता पक्ष त्यांना हो. बदलेल तेवढ्यावरच तेवढं आहे. अवलंबून आहे. आणि शिंदे हे थेट बाळासाहेबांची हिंदुत्वाची भाषा बोलत आहेत. हं. जर मी हिंदुत्ववादी आहे, प्रकाश अकोलकर हिंदुत्ववादी नाही आहे, पण हं. असलो समजा, हं. तर मी शिंदेच्या उमेदवाराला मत कशाला देईन? मी भाजपला भाजपला मत देईन ना. बरोबर. त्यामुळे त्या आपल्या हिंदुत्वातला थोडा तरी वाटा हं. हा कशासाठी शिंदे यांना द्यायचा? द्यायचा. शिंद्यांकडून त्यांनी काम करून घेतलं. हं. तो एक सुडाचा प्रवास होता. हो, फडणवीसांनी ते हो. म्हणजे सुडाने बेभान झालेला माणूस जे जे करतो ते करेक्ट. सगळं, आणि ते सगळं ऑन रेकॉर्ड आहे. कारण ते खुद्द एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचे म्हणजे हो. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं हो. की ते हुडी घालून माझ्या घरी हो. रात्री येत होते. देवेंद्र स्वतः पण म्हटले. नंतर त्यांनी म्हटले की सूड जरा शब्द हो, वापरणं ते योग्य त्यांचा नाही. शर्ट आवडत होतं. हां. पण म्हणजे ते सगळं सोडाचं राजकारण होतं. त्यांनी करेक्ट. शिंदेंना परफेक्टली करेक्ट. काय केलं, वापरून घेतलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. हं. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर त्यांना अजित पवारांना बरोबर घेण्याचं काही कारण होतं का? काहीच कारण शरद नव्हतं. पवारांचा कारण सूड. प्रचंड, पण महाविकास आघाडी कोण स्थापन केली होती? शरद म्हणजे पवार. भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार म्हणून आपण प्रमोद महाजन नावात घेतो. करेक्ट. तसं या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार होते. शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन केली, त्याचाही सूड बरोबर. घ्यायचा म्हणून त्यांनी पवारांना हं. आणलं. त्यामुळे हे पवार आणि पवार फॅमिलीचं काय होईल हो. हा वेगळाच मुद्दा आहे. वेगळाच मुद्दा आहे. बरोबर. आत्ता आमदारांच्या भाषेत बोलायचं तर पवारांचे फक्त 10 आमदार निवडून आलेले आहेत. हो. हे 10 आमदार सुद्धा त्यांच्याबरोबर राहतील की नाही? होय. कारण आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की देणारा कोण आहे त्याच्याकडे जाणाऱ्याची. आहेत. बरोबर. आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, मी आता कोणाला काहीच देण्याच्या काहीच परिस्थितीत नाही. नाही. तीच परिस्थिती शरद पवारांची आहे. पवारांचे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या 10तले उद्या 4 उठून हो. दादांकडे गेले. बरोबर. हे लाभार्थी आहेत सगळे, लाभार्थ्यांचं राजकारण आहे. हे सगळे लाडक्या, काही दिवसांनी लाडके आमदार अशी योजना जाहीर झाली तर मला लाडक्या बहिणीसारखं. हां, लाडक्या आमदार योजना जाहीर झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण त्यातली गंमत अशी आहे हो. की त्यातल्या त्यात तुम्हाला पण लक्षात आलं हो. असेल किंवा आपले जे हो. कोणी आता हं. या आपल्या गप्पा बघत असतील, ऐकत हं. असतील, त्यांचेही हे लक्षात आलं असेल की जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले हं. आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, तेव्हापासून झुकतं माप हे अजितदादांच्या पारड्यात पडतंय. हो. आणि मग त्यांनी संतापून दरेला निघून हो. झाले हो. करेक्ट. वगैरे असं सगळं सुरू आहे. याचा अर्थ काय आहे? पण त्याच वेळेला दुसरी पण बाजू तुम्ही लक्षात घ्या हं. की भारतीय जनता पक्षामध्येच, हं. महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्रात तर आहेच आहे, हं. पण दिल्लीत सुद्धा हं. देवेंद्र फडणवीस विरोधी गट हं. आहे ना. आहे. ज्यांनी कोणाला तरी वाटलं होतं का हो. हो. उद्धवनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं उघड झालं होतं ना. हं. पण कोणीतरी त्या गटाने ह्युमिलेट करणं हाच शब्द आहे, दुसरा अवमानित करणे, अवहेलना करणे करणे. असं करेक्ट. त्याचं भाषांतर आहे. ती अवस्था फडणवीसांची केली. ती केल्यावरती फडणवीसांनी सांगितलं की मी मंत्रिमंडळात जाणार नाही, मी बाहेर उभा राहून. बरोबर. तेही करू दिलं नाही त्यांना. हो. त्यामुळे ते सगळं इतके गुंतागुंतीचे प्रश्न आहेत की ते जे लोक असतील त्यांना एकनाथ शिंदे हवा असेल. म्हणजे हे सगळं इतकं गुंतागुंतीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि पवार फॅमिलीतला सुद्धा हे अगदी केवळ इस्टेटीवरच भांडण आहे ना. फार म्हणजे अवघड आहे प्रेडिक्ट करतो. तुम्ही जसं म्हणाला की राज उद्धव काय करतील प्रेडिक्ट करता येणार नाही. पवार काय करतील, कारण लोकसभेला नीरजा चौधरींशी बोलताना ते म्हटले की कदाचित नजीकच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन पण होईल, असं त्यांचं वाक्य होतं लोकसभेच्या वेळेस. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल. हो, असं त्यांनी म्हटले होते लोकसभेच्या वेळेस. याचं कारण तुम्ही बघा, त्यांच्या पुढे दुसरा पर्याय आहे का काही? आता त्यांना अजित समोर जाऊन उभं राहता येणार नाही. हो ना.
त्यांचं चिन्ह आणि नाव करेक्ट. ऑलरेडी गेलेलं आहे. बरं ते पण अजित पवार रोज सांगतात आपल्याला की सारखं तळ्यात मळ्यात असं करत होते ते. हो ते खरंही असू शकेल. त्यांची बरोबर. कृती पण तशी म्हणजे उदाहरणं देता येतील. हो पण तो इथे विषय नाही. त्यांना पर्याय काय आहे आता? हम्म. आणि त्यांचं वय आणि प्रकृती हे दोन्ही हो बघता बरोबर. म्हणजे त्यांना दीर्घारोग्य लाभो, हो अजून हो त्यांची शताब्दी बरोबर आपण बघू, बरोबर. ते सगळं खरं आहे. पण एक वेळ अशी येईल ना, हो की त्या 10 आमदारांना प्रश्न पडेल ना, करेक्ट. ते काय 9 खासदार की 8 खासदार असतील त्यांना प्रश्न हो पडेल ना, की आपलं राजकीय भवितव्य काय? ती राज्यसभेची मुदत संपली की बहुधा ती वेळ येईल. आता या राज्यसभेची मुदत संपते वर्षभरामध्ये, त्यानंतर त्यांनी संकेत दिले. पण सर प्रतिसाद बघा. प्रश्न मुद्दा असा आहे की तेव्हा जर हो ते पुन्हा लढवतील का, हा मुद्दा आहे. हा, आणि ते जर राज्यसभेत नसतील, नसतील. हो तर दिल्लीमध्ये सगळं म्हणजे पार्लमेंटमध्ये पवार नसणं नसणं. हे प्रदीर्घ काळानंतर घडेल. करेक्ट. आणि त्यात नुसते पवार आहेत हो याचा हो परिणाम वेगळा होतो. हे बरोबर. आपण गेले 40-50 वर्ष सभांमध्ये पाहिलो आहे. आपण ती प्रख्यात पावसातल्या सभेत बघितलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काही नेत्यांनी पावसातल्या करेक्ट. सभेचा प्रयोग हो करून हो बघितला. पण पण सर इथं गमतीचा भाग असा आहे, आता हे बाकीच्यांचे ठीक आहे प्रतिसाद, खुद्द ज्याला सेकंड लाईन म्हणता येईल त्या लोकांना पण नको असं वाटते का? संदीप देशपांडे, संजय राऊत वगैरे सगळे त्यांच्या स्टेटमेंट बघितल्यानंतर, हं, म्हणजे आम्ही खोपकर म्हणजे ते खोपकर त्यांचं सगळं बघितल्यानंतर परत अशी एक शंका आली की येणारच नकोय का हे दोघं जण एकत्र नाही प्रश्न हा केडरचा असतो. हं. गेले 20 वर्ष मुंबई, नाशिक, पुणे असे जे शिवसेनेचे, औरंगाबाद, हं. विदर्भातला काही भाग, मराठवाड्यातले काही जिल्हे, हे जे त्यांचे बालेकिल्ले होते ओरिजिनल बाळासाहेबांच्या हं, हं, शिवसेनेचे, तिथे गेल्या 20 वर्ष या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत आहेत. हं. त्याने उद्या ते लगेच ग्लासाला ग्लास भिडवावेत असं तुम्ही कशी काय अपेक्षा धरणार? हं. याच्या बाबतीत मी एक जुनं उदाहरण देतो तुम्हाला. हे फार इंटरेस्टिंग आहे. 78 साली पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले. मग हो त्यांनी जनता पक्षाबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले वगैरे सगळा इतिहास आपल्याला हो माहिती आहे. तेव्हापासून पुढची 7-8 वर्ष ते तरुण नेतृत्व होतं. इंदिरा गांधींच्या हं. एकाधिकारशाहीला आव्हान दिलेलं नेतृत्व होतं. या बॅकग्राऊंडवरती हं. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र इथली काँग्रेसची जी सुभेदारी होती, हं. त्या सुभेदारीच्या विरुद्ध पवारांनी तरुणांच्या फौजा हो उभ्या केल्या. काँग्रेसची संस्थानं झालेली होती, हो साखर हो कारखान्यांची संस्थानं झालेली होती, शिक्षण सम्राट झालेले होते. त्यांच्या हं. विरोधात पवारांनी तरुणांची फळी उभी केली. हं. काँग्रेसच्या विरोधात. हं. म्हणजे अँटी काँग्रेसिझम त्यांच्या हो नसानसात पवारांनी बिनवलं भिनवला. होतं. हं. तेच पवार 86 साली अचानक औरंगाबादमध्ये राजीव हो गांधींच्या शेजारी जाऊन बसले. हो हिमालयात जाणार होते काळपासून आणि ते डायरेक्ट काँग्रेसमध्ये आले. ते डायरेक्ट काँग्रेसमध्ये आले. त्या केडरने काय करायचं? हं. बरोबर. तुझ्या आणि माझ्या 2 भावांच्या घरामध्ये जी भिंत आहे, ती लगेच पाडून टाकून ग्लासाला ग्लास भिडवायचे का? तसं होत नाही. होत नाही तसं. आणि नाही झालं. हं. पवारांसारख्या नेत्याला हा 86 साली अनुभव आला. हो. ते केडर कुठे गेलं माहिती आहे का तुम्हाला सगळं हं. मराठवाड्यातलं? ते छगन भुजबळांबरोबर गेले. बरोबर. पुढे 90 साली शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला हं. टोटल दोघांना मिळून 94 जागा मिळाल्या. हो. त्या कशाच्या जोरावर मिळाल्या? हे पवार गेल्यानंतरचं केडर हं. जे आहे, तसं ह्यांनी अपेक्षा केली असली, हं. यांनी फतवे काढले आणि आदेश काढले, तरी केडर जाईल का हा एक मूळ प्रश्न आहे. प्रश्न आहे. आणि त्या केडरला भीती आहे की संदीप देशपांडेला भीती आहे की उद्या आपल्याला संजय राऊतच्या शेजारी बसून बोलावं लागेल लागेल की की काय? काय? बरोबर नाही, नाही. कारण आहे ना. नाही, नाही. प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. हं. म्हणजे हा पत्रकारितेत होतो, हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतो, हा हॉस्पिटलमध्ये होतो. एक तज्ज्ञ बरोबर. डॉक्टर एका ठिकाणी आहे, हं. गायनेकॉलॉजिस्ट. दुसरा तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या शेजारी आणून भिडवला, की टेन्शन निर्माण होतं ना, की आपल्याला का याच्याकडे सगळी बरोबर. जबाबदारी देऊन आपल्याला इथून निघून तर जावं लागणार करेक्ट नाही. आहे. सेम परिस्थिती आहे ती आणि सर केडरची. मला या अजून केडरला हं. ते कसं काय कंट्रोल करू कंट्रोल शकतील? करणार. बरोबर आहे. आणि शैली बघितली दोघांची, उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची, ती प्रचंड वेगळी आहे. तर मग एक कोणतरी पक्ष संघटनेकडे लक्ष देईल, उद्धव ठाकरे समजा, की त्यांनी टिकवून दाखवले बाळासाहेबांनंतर सुद्धा. आणि राज ठाकरे म्हणजे करिश्मा त्यांचा आणि सभा किंवा हे जे तेच मोबिलाइज तेच करणं आहे, तेच तेच कार्यक्रम करणं आहे. बाळासाहेबांनी तीच करेक्ट. आखणी जवळपास हां केली होती, हां की मुंबईत 92 साली झालेल्या हो महापालिकेच्या निवडणुकीचं सगळं प्लॅनिंग उद्धव हो करत होता. हो आणि सगळे पुढच्या विधानसभा निवडणुकां सगळं हो तुम्ही हो पाहिलं की हो प्रचाराची धुरा बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांच्या मोजक्या सभा व्हायच्या. करेक्ट.
त्या 1,00,000-2 लाखाच्या व्हायच्या. बरोबर. पण राज ठाकरे दिवसाला 3-3 सभा सभा करत होते. हो. 40-40 सभा त्याने एकेका याच्यात घेतलेल्या होत्या. आहेत. हो. आणि प्लॅनिंग हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हो. पण ते करताना हं. कोणत्याही ठिकाणी 2 माणसं आहेत म्हटल्यावरती हं. त्यांचे चाहते हे वेगवेगळे असू शकतात. बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षात सुद्धा हं. मी आता हे मोदी आणि शहा हे ज्या पद्धतीचं राजकारण करत आहेत त्यांचं म्हणत नाही मी. ते आदराचं राजकारण नसून त्या आदराचं रूपांतर धाक वाटावा लागणे आणि धाकाचं रूपांतर दहशतीत कधी होणे अशी हं. परिस्थिती झाली आहे. त्यामुळे कोणी बोलत नाही. पण अटल बिहारी आणि अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांच्या काळात अडवाणींचे चाहते आणि हो. अटलजींचे चाहते अटलजींचे, बरोबर आहे. असे गट होतेच. होतेच. बरोबर. पण जेव्हा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचा जो समर्थकांचा म्हणू आपण, हो, गटबाजी हो. म्हणू नको, बरोबर. चाहत्यांचा गट असेल हो, पक्षातला, हो, त्यांची जर का कोंडी करत पाहत असेल, हे राज ठाकरेंचं विधान आहे, माझं नाही. हो, हो. की माझ्या कार्यकर्त्यांची, अरे ते बाबा मुळात ते तुझ्या कार्यकर्ते नव्हते. ते कार्यकर्ते बाळासाहेबांचे होते. बरोबर. ते तुझ्यावर प्रेम करायला लागले, ते तुझे चाहते झाले. बरोबर. तुझ्या भाषणाची शैली त्याच्याबद्दल वाद नाही. हो. पण त्यांनी पण विचार केला नाही की 20 वर्षामध्ये आपल्या सभांना गर्दी होते हो. आणि एक माणूस मत देत नाही घरी गेलेल्यावर. बघा ना तुम्ही. हो. म्हणजे माहीममध्ये कारणं काही असोत, तुम्ही तुमचा मुलगा निवडून आणू शकला नाही. तिथून हाकेच्या अंतरावर, म्हणजे मुंबईच्या भाषेत अक्षरशः हाकेच्या अंतरावरती पुढच्या सिद्धिविनायकाचं मंदिर ओलांडलं की हो. येणाऱ्या वरळी मतदारसंघात तुम्ही उद्धवचा मुलगा पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून तिथे आपला माणूस उभा केला. Correct. तेही तुम्हाला जमलं नाही. जमलं नाही. हे का होतं हं. याचा सिरियसली विचार त्यांनी केला नाही. हं. उद्धवने पण सिरियसली विचार केला नाही. कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला हो, हो. की हे लॉजिकली विचार करणारे नेते नाहीत. खुद्द चंद्रचूडांनी जजमेंट देताना सांगितलं की कोणत्याही परिस्थिती नसताना हं. उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. हो, अदरवाईज चुकीचं वी कुड हॅव रिइन्स्टेटेड इट. Absolutely. त्यांनी म्हटलं त्यांनी. त्यांनी उत्तर भारतात तिकडे एक राज्यात करून दाखवलं होतं ते. हो. त्यामुळे Correct. हे भीमवर चालणारे भावनिक चालणारे पक्ष आहेत. त्यामुळे ह्यांच्या बाबतीत काही प्रेडिक्ट करणं जसं कठीण आहे Correct. तसं ते लॉजिकली बसून चर्चा करतील आणि ती त्यांना करावीच लागेल. Correct. आता मी तुम्हाला अगदी सरळसोट सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जर का अलायन्स करायचा असेल हं. तर तो महाविकास आघाडीला चालणार आहे का? हं. बरोबर. बरं, महाविकास आपण असं गृहीत धरू हं. की महाविकास आघाडीला ते चालेल. हं. भाजप राज ठाकरेंना हे करू देईल का? Correct. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा की एक ईडीची नोटीस आल्याबरोबर राज ठाकरेंनी आपला पवित्रा बदलला. हं. तुम्ही पवार बघा, पवारांनी ईडीची नोटीस आल्यावर पवित्रा न बदलता ते म्हणाले मी आजच जातो म्हणून. अंगावर घेतो. आली होती की नाही नोटीस इथपासून नाही, सुरुवात आहे. आली होती ते म्हणजे तो मुद्दा नाही. पण त्यांनी पण ते अंगावर घेतलं. आपण पत्रकार म्हणून Correct. बातम्या दिल्या की नाही दिल्या. नोटीस आली हो, म्हणून. अंगावर घेतली आणि पूर्ण हा, ते ईडीला सांगावं लागलं की तुम्ही घरीच बसा, काय याची गरज नाहीये तुम्ही. सिनियर पोलीस ऑफिसर्स घरी गेले गेले त्यांच्या त्यांच्या. हो. की साहेब तुम्ही जाऊ नका, काही नाही, हो. कसलाही वॉरंट नाही, काही खरं नाही. आहे. फरक आहे. हा अनुभवाचा जसा फरक आहे ना हं. तसा पेशन्सचा डाव लावण्याचा बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हं. म्हणजे कॉम्प्युटर आल्यानंतर तर मीच खेळतो तो डाव. त्याचं नाव सॉलिटेअर असं आहे. त्या पेशन्सचा गेम आहे तो सर. हो, हो. पूर्वी आपल्या घरातले सिनियर सिटिझन्स तेव्हा काही टी व्ही नव्हता वगैरे, त्या काळामध्ये सगळे पेशन्सचा पत्त्याचा डाव लावून बसायचे. बरोबर. एक एक पान लागतं का बघायचं, नाही त्या बाजूला बरोबर. टाकायचं. तो पेशन्स पवारांकडे आहे. हं, हं, हं. तो पेशन्स तुलनेने उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. हं. या माणसाकडे पेशन्स कुठे आहे राज ठाकरेकडे. हं. आणि त्यांनी आता तिसऱ्यांदा हे केलेलं आहे, साथ घातली टायमिंग आहे. साधून केलेलं केलेलं आहे. आहे. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मगाशीच बोललो की Correct. हे दोन्ही पक्ष आपल्याकडून बाबा हे तुटतंय असं दाखवणार नाही. नाहीत. हां. पण करतील का स्वतः नाही हेच आहे. हे सांगता येणार नाही. आणि करायला खूप अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये अडचणींचे डोंगर असंख्य आहेत. खूप आहे. शेवटचा सर प्रश्न हा आहे. मुस्लिमांबद्दलचा प्रश्न तुम्ही काढलाच की हो, भोंग्यांचा. हो. ते तर त्यांनी संदीप देशपांडेंनी डायरेक्टच सांगितलं हो. की त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे केसेस घातल्या गेल्या हो. हजारो त्याच्याबद्दल cases, माफी, त्याच्याबद्दल काय बरोबर. त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी. आता उद्धव ठाकरे माफी मागणार आहेत का? बरोबर. म्हणजे आता तुम्ही जर म्हणताय की हो. उद्धव ठाकरेंनी अटी घातल्या आहेत, मग आता ही अट नाहीये का? हं. म्हणजे हे
पण नशिबाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या प्रवक्त्यांना, आपापल्या सहकाऱ्यांना या विषयावर बोलायचं नाही असं हो सांगितल्याचं सांगितल्याचं हां, त्यामुळे खूप जणांचे आवाज म्हणजे करेक्ट. सर शेवटाकडे येताना मला एक विचारायचं आहे, माहीत नाही तुम्ही म्हणता तसं काय होईल, पण आता केवळ मराठी माणसाचा न्यूनगंड, मराठी माणसावरती अन्याय होतोय हे, किंवा लाखांच्या सभा घेणं, पत्रकार परिषदा घेणं, एवढं पुरेसं असणार आहे अजिबात नाही. का? हे दोघंही उद्धव ठाकरे असो, तुम्ही दोघांनाही बघितलेलं आहे, पक्ष संघटन मजबूत करणं, कार्यक्रम देणं आणि विषय, म्हणजे ते ठीक आहे, तुम्ही इतक्या नद्या मेल्यात वगैरे दाखवता तुम्ही, कुंभचा वगैरे मुद्दा, ते भाषण पण खूप इफेक्टिव्ह ठरलं मुंबईतली तुम्हाला मिठी कुंभाचा निधी. मुद्दा त्यांनी जो काढला ना, हो. मला मनसेच्याच लोकांनी काय सांगितलं माहिती आहे? हं. आमची असंख्य मतं गेली त्यामुळे म्हणाले. हा तेच ते, आणि ते पुढं बघा ना, की मग ते मिठी नदी वगैरे ते ठीक आहे, पण अशा मुद्द्यावर तुम्ही कुठं राजकारण करताय? भाषणामध्ये दाखवताय तुम्ही, प्रत्यक्ष ग्राउंडला असं दिसतंय कुठं की या सगळ्या सिव्हिक इश्यूवरती वगैरे काम होतंय? तिथं परत भावनिक अस्मिता, हिंदी आणि सगळं तुमचं मराठी. भाषण जोरदार होतं. तुमच्या भाषणाला लोक टाळ्या देतात. करेक्ट. या वेळेचं राज ठाकरे यांचं भाषण त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण होतं. उत्तम होतं. ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सूर होता त्यांचा सगळा लागलेला, आणि शेवटच्या शेवट क्षणी एकदम देवेंद्र म्हणजे फडणवीसांना मला तर पाठिंबा. एका मित्राने सांगितलं, म्हणजे ते माझी मित्राची कॉमेंट आहे ती, की अख्खं भाषण हे कोणीतरी लिहून दिलेलं होतं, शेवटची 3 वाक्य राजची होते. मी भाषण लिहून दिलेलं होतं का माहीत नाही, पण एखाद्या पक्षाच्या पॉलिसीबद्दल जेव्हा नेता बोलतो ना, बरोबर. तेव्हा ते 3-4 जणांनी मिळूनच तयार केलेलं असतं. बरोबर. म्हणजे ते मनमोहन सिंगांचं भाषण असेल किंवा ते मोदी आणि अमित शहाचं भाषण असेल, ते जेव्हा पॉलिसी स्टेटमेंट म्हणून करतात, 15 ऑगस्टला आपला देशाचा पंतप्रधान जो करतो, ते सहजगत्या कितीही माणूस विद्वान असला तरी ते होत नाही. त्याला 4 मुद्दे चर्चा करावीच लागते. ते कोणाकोणाला त्याच्यात इनपुट्स, आपल्या पत्रकारितेच्या भाषेतले जे इनपुट्स आहेत ते द्यावेच लागणार. त्यामुळे तसं देऊ शकतील, पण तुम्ही एकदम परत शेवटी भाजप बरोबर गेलात, हा मुद्दा येणार नाही का? की तुम्ही आमच्या बरोबर यायची हळदीला टाळी जर तुम्ही देत आहात, तर टाळी देणारा माणूस विचारणार नाही का तुम्ही परत भाजपला पाठिंबा द्याल का? का नाही विचारायचा? कारण मी मगाशी सांगितलं तसं की कन्सिस्टंटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ भाषणांवरती मतं फिरवण्याचे दिवस गेलेत. एक्झॅक्टली मला तेच विचारायचं आहे की केवळ भाषणावरती नाही. आणि दुसरं मला विचारायचं आहे, आत्ता सगळीकडेच बघा तुम्ही, केवळ मोदींवरती टीका किंवा मोदींना शिव्या देऊन काही होत नाही. शेवटी मोदीच निवडून येत आहेत. केजरीवालनी पण सगळं करून बघितलं, किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, लावरे व्हिडिओ वगैरे ते आता काहीच उपयोग ठरताना दिसत नाही आहे. म्हणजे आत्ता तरी तुम्हाला आवडो न आवडो असं दिसतंय की तुम्ही उलट जर तुम्ही मोदींवरती टीका करता तर ते बुमरँगच होतं. म्हणून नुसत्या सभा वगैरे ठीक आहे, पण मुद्दे कुठले असणार महत्त्वाचे? एका काँग्रेसचा होता तेव्हा असं बोललं जायचं की काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी निवडून येतो. तेच बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होत असे मुंबईमध्ये, महाराष्ट्रातही झालं 90 आणि 95च्या लाटांमध्ये, जेव्हा अत्यंत बाळासाहेबांची मोठी लाट होती, त्या लाटेमध्ये झालं. त्यांनी कोणालाही उभं केलं, मग त्या बातम्या येतात की पानवाला आमदार झाला, अमुक तमुक, अशा. ते दिवस आता गेले. आता शिवाजी पार्कवरच्या सभेला गर्दी होते, मोदींच्या महाराष्ट्रातल्या 10 सभांना गर्दी होते. ती गर्दी उत्स्फूर्त किती असते हा वेगळा मुद्दा आहे. मी त्या उत्स्फूर्त गर्दीवर जात नाही. आता घरातली मैदानावरची निवडणूक ही प्रथम 14 साली ही टीव्हीच्या पडद्यावर आली. तुम्ही लक्षात घ्या, 2014च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींनी सगळी भाषणं ही शनिवार आणि रविवार दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास लाईव्ह केली. ज्या वेळेला फॅमिलीच्या फॅमिली घरात शनिवारी आणि रविवारी जेवायला बसलेल्या असतील, करेक्ट, आणि समोर टीव्ही चालू असेल, तेव्हा ती भाषणं केली. 19च्या निवडणुकीला आणि 24च्या निवडणुकीला प्रामुख्याने टीव्हीच्या पडद्यावरली निवडणूक ही मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर आली. बरोबर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः अमित शहांच्या कल्पनेने त्यांनी बूथवर जे संघटन केलं, ते दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे तसं संघटन नाही. एकेकाळी शिवसेनेकडे तसं संघटन होतं. शाखांवरती आपापल्या एरियातली घराघरातल्या माणसांची नावं, त्यांच्या कुठे नोकऱ्या करतात, त्यांचे प्रॉब्लेम काय, हे सगळं माहिती असायचं. ते सगळं गेलं. खरं म्हणजे व्हॉट्सअपचा याचा उपयोग करून ते शिवसेनेला पण सगळं सहज करता आलं व्हायचं. पण व्हॉट्सअप आलं त्याच काळात एका शिवसेनेच्या 2 सेना झाल्या,
नंतर दोघांच्या 3 शिवसेना झाल्या आणि ते सगळं शाखांचं कल्चर Correct. हे गेलं. Correct. या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने उठवला. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. प्रत्यक्ष मतदानात काय होतं बरोबर. तो वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे आज जरी आपल्याला हम्म. असं वाटत असेल की यांनी एकमेकांना दोघांनी साथ प्रतिसाद बरोबर. दिला असला, हम्म. टायमिंग साधून दिला असला, बरोबर. त्या मराठीच्या मुद्द्यावर दिला असला, तरी त्याच्यातनं पुढे येण्यामध्ये असंख्य अडचणी आहेत. मर्जर तर होणे हे केवळ अशक्य आहे. बरोबर. कारण मर्जर जर होऊन पुन्हा तोच प्रश्न उपस्थित राहील की प्रमुख कोण? कोण? 2 चेहरे आहेत. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातच भारतीय जनता पक्षाचेच सरचिटणीस गोविंदाचार्य यांनी चेहरा आणि मुखवटा हो. असं वर्णन केलं होतं. बरोबर. ते वर्णन आज शहा आणि मोदी यांना अत्यंत चपकल लागू आहे की मोदी हा मुखवटा आहे आणि शहा हा चेहरा आहे. बरोबर आहे. मी त्या वादात जात नाहीत. बरोबर. इथे परत तो प्रश्न होईल. मुद्दा फक्त असा आहे की किमान मुंबई महापालिकेची म्हणजे आता सर्वात क्रुशियल महाराष्ट्रातल्या Correct. महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि शिवसेना आणि मनसे या दोघांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत तरी ते सीट ॲडजस्टमेंट करतील का? बरोबर. Correct. तर ते फारच कठीण आहे. कारण विधानसभा निवडणुकीला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे ॲडॅमंटली मुंबईत वागलेले आहेत, त्यांनी थोडे कॉम्प्रोमाइज केले असते तर अधिक आमदार त्यांचे निवडून म्हणजे महाविकास आघाडीचे. पण त्यांनी जागांसाठी वाद घातला आणि ते झालं. त्यामुळे Correct. दोघांचे इगो बघता उद्धव ठाकरेंना आता याच्यापुढे आपण किमान पक्षी ॲडॅमंट नाही आहे, आपण कोऑपरेटिव्ह आहोत, आपल्याला हा अलायन्स हवा आहे Correct. असं दाखवत राहावं लागेल. आणि यातनं पुढे काय होणार आहे बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे जे सांगतात की माझ्या पाठीशी महाशक्ती आहे, ती महाशक्ती हे होऊ देईल का? हो, देईल का? Correct. आपल्या हातातल्या यंत्रणा, आपल्या हातातले सर्व आर्थिक नाड्यांची केंद्र ही सगळे लक्षात घेऊन ते करतील का? ते होईल का? बरोबर. हे सगळं शेवटी आपण कितीही नाही म्हटलं तरी महाशक्ती राज ठाकरेला करू देईल का? करू देईल का हा प्रश्न आहे. आणि उद्धव ठाकरेंना खरोखरच करायची आहे का? करायचं आहे का? बरोबर आहे. त्यामुळं आपल्यालाही थोडंसं आगे देखो होता आहे की असंच आता म्हणावं लागेल. कारण तुम्ही जसं म्हणाला की हे किरकोळ नाही आहे. म्हणत जरी असले की आमचे प्रॉब्लेम्स किरकोळ आहेत. उद्धव ठाकरेंचा ॲडॅमंटपणा, राज ठाकरेंचं इगो आणि पक्षप्रमुख कोण वगैरे हे सगळे मुद्दे तेवढे सोपे दिसत नाहीत. पक्षप्रमुखाचा हा मुद्दा तुम्ही काढूनच टाका बाजूला. म्हणजे कारण तो अलायन्सचा मुद्दा आहे असं तुम्ही गृहीत धरा. बरोबर. कारण राज ठाकरे आपली सेपरेट आयडेंटिटी नष्ट करायला तयार होतील असं मला कधीही वाटत नाही. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. राज ठाकरे बाहेर पडण्याच्या आधी खूप वेळा शिवसेनेत बंड झाली. भुजबळांचं बंड खूप गाजलं. मग एक किरकोळीत बंड हे गणेश नाईकांनी केलं होतं. नंतर एक नारायण राणेचं बंड झालं. तुम्ही लक्षात घ्या, एकाचीही हिंमत स्वतंत्र पक्ष काढण्याची झाली नव्हती. ते सगळेच्या सगळे काँग्रेसच्या आश्रयाला गेले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी एकच नेता मानतो, मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे प्रश्न हाच आहे की जरी अलायन्स झाला तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जागा वाटपासून ते उमेदवार निवडीपर्यंत जमेल का नाही. त्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांना जी आपली ॲडॅमन्सी आहे बरोबर ती बाजूला ठेवायला लागेल. राज ठाकरे यांना आपला इगो बाजूला ठेवायला लागेल. कारण राज ठाकरेंचा इगो कसा आहे हे आपल्या सगळ्यांना आपण पडद्यावरच बघतो. बरोबर आहे. बरं, या दोन्हीमध्ये वाद झाला तर आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या ती मिटवायला एकही सिनियर कोणीच लीडर अस्तित्वात नाही. राज का उद्धव असं विचारल्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार म्हणजे ठाकरे फॅमिली ते काय याच्यामध्ये भूमिका घेतील? सगळं एक जुना मित्र बाळासाहेब ठाकरे मला वाटत नाही ते घेतील म्हणून. ते जाहीरपणे काय करतील ते पण या दोघांना इतक्याच अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे पवारांच्या बद्दल तर असं सांगतात की ते उद्या काय करणार आहेत हे प्रतिभाताईंना सुद्धा माहीत नसतं. त्यामुळे मुद्दा तो नाही. मुद्दा हे दोघं त्यांचा ऐकतील का? आणि दुर्दैवाने आज मनोहर जोशींसारखा नेता जो नेहमी पेशन्सचा डाव लावून सगळं पॅचअपची भूमिका करत असे, त्यांची हे ह्युमिलिएशन झालेलं असलं तरी ते बाळासाहेबांच्या काळामधले ते करत होते. असा एकही नेता या दोघांच्या मध्ये आणि महाशक्ती हे होऊ देईल का? हे फार तुमचं महत्त्वाचं आहे.
हां, म्हणजे आज एक या दोघांना एकत्र आणायला जी एक हां. नैतिक शक्ती म्हणू ना आपण, हं. अशी नैतिक नाही. शक्तीच नाहीये, की जी मॉरल प्रेशर आणेल, की करेक्ट. बुवा खरोखरच तुम्हाला मराठी माणूस हं. आणि त्याच्यासाठी काही लढायचं आहे का? बरोबर. करेक्ट. तुम्हाला मराठी माणसासाठी काही करायचं आहे का? 60 वर्ष झाले तुम्ही मराठी माणूस हा मुद्दा घेऊन बसलाय. हं. ते काय झालं मराठी माणसाचं? मी मगाशी सांगितलं तसं आहे. वॉव! 2 ठाकरे आणि 3 सेना 3 सेना. आणि मराठी माणूस बेवारस. बरोबर. सर त्यामुळे आपण यातनं काय होईल पुढे? ते तुम्ही म्हणताय तसं आहे ते. ते आपल्याला फक्त आपण बघायचं बघायचं. आणि मीडियानी सिरियसली घेऊ, आपण किती सिरियसली चर्चा करू. ते दोघं सिरियसली घेणार आहेत की नाही, याच्यात या प्रश्नाचं उत्तर दडलेलं दडलेलं आहे. आहे. करेक्ट. सर या नोटवरती थांबूयात. खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीनं हे सगळं मांडलं. राज यांचं व्यक्तिमत्व काय, उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई कशी आहे, केडर कसा विचार करतंय आणि हे जे सगळे मुद्दे आहेत, महाशक्ती असेल किंवा मुंबईतला मराठी माणूस असेल. प्रेक्षको तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, अकोलकर सरांचे मुद्दे कसे वाटले, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा बोलबड.